3 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये 7 ठिकाणी भव्य टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला। यासाठी देशभरातून 17 ठिकाणाचे जे शहरं आहे त्याची निवड करण्यात आली आणि त्यामधून महाराष्ट्रामधून 2 शहरं निवडल्या गेली, ज्यामध्ये संभाजीनगर आणि अमरावती हे 2 शहरं होती। परंतु 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरला हे टेक्सटाईल पार्क जाणार असं जवळपास निश्चित झालं होतं। परंतु तेव्हाच्या खासदार अमरावतीच्या नवनीत राणा यांनी पुढाकार घेऊन सर्व केंद्राच्या मंत्र्यांना भेटून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून फडणवीसांच्या माध्यमातून हे टेक्सटाईल पार्क अमरावतीलाच आलं पाहिजे असं पाठपुरावा केला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन अखेर तो टेक्सटाईल पार्क विदर्भातील अमरावती शहरामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि मागील वर्षी याची घोषणा झाली आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अमरावती टेक्सटाईल पार्कचं वर्धे इथून भूमिपूजन केलेलं आहे। खरं जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 1020 एकरमध्ये हा टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे आणि यामधून जवळपास 10,000 करोड रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होणार आहे आणि यामध्ये जवळपास 1 लाखाच्या वरती युवकांना रोजगार मिळणार आहे अशी घोषणा राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आज वर्धेमध्ये सभेमध्ये दिलेली आहे। त्यामुळे खरं जर पाहिलं तर विदर्भामध्ये जो पांढरा सोना आहे त्या पांढऱ्या सोन्याला आता खरी किंमत मिळेल शेतकऱ्यांना अशी आशा आता सर्व शेतकऱ्यांना सुद्धा पडलेली आहे। रोजगारांचा तर प्रश्न सुटणारच आहे, परंतु जे शेतकऱ्यांच्या मालाला जो भाव मिळण्याची जी अपेक्षा होती कपाशीला, तो या टेक्सटाईल पार्कमुळे मिळण्याची अपेक्षा आहे। कारण या ठिकाणी जे प्रकल्प येतील त्या प्रकल्पामध्ये जो कपास लागणार आहे त्या कपाशीला चांगला दर या ठिकाणी आता मिळण्याची अपेक्षा आहे, ती शेतकऱ्यांना वाढलेली आहे। परंतु एक मात्र नक्की की या टेक्सटाईल पार्कमुळे विदर्भाचं जे खरं विकास म्हणूया आपण त्याला, जो विकास व्हायला पाहिजे या अमरावती टेक्सटाईलमुळे खऱ्या अर्थाने आता विकास होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।